एमपीसीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. एमपीसीनं गेम चेंजर निर्णय घेतलाय. मुख्य परीक्षेतून ऑप्शनल सब्जेक्टच बाद केलेत आणि पूर्व परीक्षा आता वर्षातून दोनदा देता येऊ शकते. एमपीसीचा हा नवा पॅटर्न आहे तरी काय? या निर्णयाचा कुणाला फायदा, कुणाचा तोटा, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. एमपीसीनं 500 मार्क्स कापले, काय आहे आतली गोष्ट? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. एमपीसीनं मोठा निर्णय घेतलाय. राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट्स रद्द केलेत. पण त्यामुळं नेमके काय बदल घडणार आहेत? एमपीसीनं चक्क 500 मार्क्स कापल्यानंतर कुणाला फायदा आणि कुणाचा तोटा होणार आहे? सारं काही उलगडून सांगतो. एमपीसी वाल्यांनो, आता फक्त कान देऊन ऐका. वैकल्पिक विषय रद्द केले म्हणजे काय केलं? राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ऑप्शनल सब्जेक्ट काढून टाकले. याआधी प्रत्येकी 250 मार्क्सचे 2 पेपर होते, तेच काढून टाकले म्हणजे 500 गुणांचा विषयच संपला. मग आता उरलं काय? तर फक्त GS म्हणजे जनरल स्टडीजचे 4 पेपर आणि निबंध. आता ऑप्शनल सब्जेक्ट रद्द झाल्यानं कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार तेही सांगतो. एमपीसीच्या परीक्षेला नव्यानं बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा वैकल्पिक विषयाचा 1 वर्षाचा अभ्यास वाचला, त्यामुळं त्यांना थेट GS वर फोकस करता येईल. मग तोटा कुणाचा? जे ऑप्शनल सब्जेक्ट मधले मास्टर आहेत त्यांचा. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र हे वैकल्पिक विषय घेऊन 350हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्कोरिंग हत्यार मात्र हातून गेलं राव. जुन्या विद्यार्थ्यांचा तोटा म्हणजे गेली 2-3 वर्षांपासून वैकल्पिक विषय घासत बसलेल्यांना आता GS नव्यानं वाढवावा लागणार. थोडक्यात त्यांना प्लॅनच चेंज करावा लागणार. आता हे झालं ऑप्शनल सब्जेक्ट रद्द झाल्याच्या निर्णयाबाबत आणि या निर्णयाच्या फायद्या तोट्याबाबत. आता वर्षातून 2दा पूर्व परीक्षा यावर बोलू. राज्यसेवा गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा म्हणजेच प्री एक्झाम आता वर्षातून 2दा होणार आहे, फेब्रुवारी आणि ऑगस्ट. आता या निर्णयामुळे काय फरक पडणार आहे तेही सांगतो. वर्षातून 2 पूर्व परीक्षा घेण्यात येणार असल्यानं एकदा परीक्षा चुकली तरी 6 महिन्यांनी परीक्षेला बसण्याची दुसरी संधी. शिवाय सिलेबस कमी झाल्यानं नोकरी सांभाळून तयारी करणं सोपं जाणार. काय बरोबर ना? एमपीसीनं UPSCच्या धर्तीवर हा बदल केल्याचं सांगितलं जात असलं तरी बदल करतेवेळी एमपीसीनं UPSCचा अर्धाच फॉर्म्युला वापरला. UPSCनं 2013 मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट्स 2 वरून 1 वर आणला, पण एमपीसीनं ऑप्शनल सब्जेक्टचा पॅटर्न डायरेक्ट रद्दच केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की हे का केलं? यामागचं कारण तरी काय सांगतो. वैकल्पिक विषयात स्केलिंगचा वाद होता. काही विषय सोपे तर काही अवघड, त्यामुळं गुणांमध्ये अन्याय होत होता. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे UPSC करणारे विद्यार्थी MPSC पण देतात. अभ्यासक्रम समान केला की दोन्ही परीक्षा देणाऱ्यांसाठी सोपं होणार. आणि आता सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिलेल्या माहितीनुसार 2027 पासून लागू होणाऱ्या सुधारित परीक्षा योजनेत एकूण 7 पेपर अनिवार्य असतील. या सुधारित परीक्षा योजनेचा सविस्तर तपशील लवकरच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. एमपीसीच्या नव्या पॅटर्ननुसार कशी असणार परीक्षा पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कसा असेल एमपीसीच्या मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न? GS म्हणजेच जनरल स्टडीज पेपर 1 250 गुण, GS पेपर 2 250 गुण, GS पेपर 3 250 गुण आणि GS पेपर 4 250 गुण, निबंध 250 गुण म्हणजे एकूण गुण 1250. मराठी भाषा पेपर 300 गुण, इंग्रजी भाषा पेपर 300 गुण. अर्थात हे पात्रता पेपर आहेत. दोन्ही भाषा विषयांमध्ये प्रत्येकी 25% म्हणजे 75 गुण मिळवणं बंधनकारक आहे. या पेपरचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जात नाहीत, हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. एकूणच काय तर सुधारित परीक्षा योजनेमुळे गुणांची गणितं बदलली आहेत. वैकल्पिक विषयांचे 500 गुण पूर्णपणे वजा झाल्यानं मुख्य परीक्षेचे एकूण गुण आता पूर्वीच्या 1750 वरून थेट 1250 झालेत.
मुलाखतीचे 275 गुण मात्र पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. त्यामुळे अंतिम गुणवत्ता यादीसाठीची एकूण गुणसंख्या किती? 2025 ऐवजी 1525 इतकी आहे. आता जाता जाता MPSC करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना प्रेमळ सल्ला देऊन जातो. 2025-26 ला जुन्या पॅटर्ननं परीक्षा द्यायची आहे, त्यामुळे वैकल्पिक विसरू नका. 2027चं टार्गेट एकच, GS वर दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे, त्यामुळे वैकल्पिकचा वेळ GS ला द्या. आणि फ्रेशर्सना तर लॉटरीच लागली आहे, थेट GS सुरू करा. ऑप्शनलचं टेन्शन नको. आता टेन्शन घ्यायचं की नाही ते ऑप्शनल ठेवा. थोडक्यात MPSCनं खेळ बदललाय, आता खेळाडू कसे खेळतात ते बघणं महत्वाचं. LS मराठीकडून सर्व MPSCच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. तुम्ही MPSC देताय का? मग हा नवा बदल फायद्याचा की तोट्याचा? येऊ द्या की कमेंट पटापट.